हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आपण आज आपला 14वा अध्याय पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण मंगलाचरण म्हणू. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वंदेहम श्री गुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. आपण आधी आपल्या राधा गोविंदांचे आशीर्वाद घेऊया. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, ज्यांनी सोप्या आपल्यासाठी गीता लिहिली. नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माझी आणि आमच्या टीमला प्रणाम करते. आणि तुम्ही सगळेजण पण इथे वेळेत येता, तुम्हाला पण सर्वांना माझा सादर प्रणाम. ओके माताजी, घ्या पुढची स्लाइड. तर आपण आहे ना, काल जरा पावसामुळे माझे खूप मोठा होता आमच्याकडे काल दिवसभर, त्यामुळे आपलं कालचं जरा डिस्टर्ब होत होते. मी मीटिंग मधून सारखी हे होत होते एक्झिट. तर तुम्ही की नाही सर्वांनी रेकॉर्डिंग जे आलं असेल ते 13व्या अध्यायाचं पहा. हा, आता काल आपण ऍक्च्युली क्षेत्रज्ञ विभाग योग हा अध्याय पाहिला होता. आणि अर्जुनाच्या प्रश्नानेच या अध्यायाची सुरुवात झाली होती. मग भगवंतानी त्या प्रश्नांची उत्तरं दिलीत की क्षेत्र कशाला म्हणतात, क्षेत्रज्ञ कोण असतो. आणि अर्जुनाने प्रश्न विचारलेले, ज्ञान काय, ज्ञानाचं म्हणजे ज्ञानाचं ध्येय काय, प्रकृती काय, पुरुष कोण. तर आपण ते पाहिलं. मग त्याच्यानंतर भगवंतानी ज्ञान प्राप्त करायची प्रक्रिया सांगितली आणि ज्ञानाबद्दल बरंच सांगितलेलं आहे. आपल्याला ज्ञानाची दृष्टी यायला हवी, या ज्ञान चक्षु आपल्याला यायला हवेत. आपण यथार्थ रूपामध्ये पाहायला शिकणं गरजेचं असतं. आणि मग त्याच्यानंतर ना इथे होतं बघा की कसं प्रकृतीच्या संपर्कामुळे सगळं होत होतं. बऱ्याच स्लाइड्स. तर आजचा जो अध्याय आहे ना, माताजी पुढची स्लाइड घ्या. आजच्या अध्यायामुळे ना तुम्हाला ती एक हे येईल की प्रकृती कशी आपल्याला ह्या 3 गुणांनी बांधून ठेवते. आणि एक तुम्हाला नजर येईल की आपण दृष्टिकोन असा की कुठल्या गुणात स्थित आहोत आपण, बाकीचे कुठल्या गुणात स्थित आहेत, हे तुमचं तुम्ही जरा पाहू शकाल. तर हा जो अध्याय आहे ना, गुणत्रय विभाग योग. तर गुण म्हणजे काय, तर संस्कृत मध्ये एक आहे की दोरी असा पण त्याचा अर्थ होतो. तर हे जे 3 गुण आहेत ना, सत्व रज आणि तम, ह्या 3 गुणांनी आपण बांधलेले कसे असतो.
त्रिगुणी माया म्हणतात, ती आपल्याला कशी कठपुतली सारखी नाचवते ते आपण बघणार आहोत. आणि मग त्याच्यामुळे तुम्ही ज्या गुणात स्थित असता त्याप्रमाणे तुमचं वर्तन असतं, आणि त्या त्या गुणात मृत्यू झाला की पुढं कुठं जातो. आणि अर्जुनाने मग विचारलं, ह्या गुणांच्या पलीकडे कसं जायचं, तेही आपण पाहू. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. माताजी पुढची स्लाइड घ्या. धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषीमुनींनी परमसिद्धी प्राप्त केलेली आहे. हे जाणून मी तुम्हाला हे परमज्ञान, सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. हरे कृष्ण. आता ना भगवंत काय म्हणतायत बघा, की आता भगवंत हे एक तुम्हाला म्हणजे सर्व ज्ञानांपेक्षा असं एक श्रेष्ठ असं ज्ञान सांगतायत. कसं असतं ना, तुम्हाला आपण बघितलं की ह्या ज्ञान योगाच्या का गरज होती, तर आपली भक्तीमध्ये तुम्ही जर का असाल तर ती टिकण्यासाठी, आणि ज्ञान योगात म्हणजे ध्यान योगात वगैरे असं असाल तर आपण भक्ती योगाकडे येण्यासाठी ह्या ज्ञान योगाची आपल्याला गरज आहे. हा, तर का तर आपल्याला आता सापशिडीचं सांगितलं होतं ना, आपल्याला परत खाली नाही यायचंय 99 वगैरे वरून. त्यासाठी हा ज्ञानयोग खूप महत्वाचा असतो. आता आपण इथे गीता पण म्हणजे का शिकतोय सांगा. गीता शिकताना पण तुमच्याकडे एक ध्येय हवं. नाहीतर ना कसं असतं, आता तुम्ही कृष्ण प्रेम प्राप्ती हे जर का ध्येय सांगितलात मला, तर ते प्रत्येकाचंच ध्येय आहे आणि ते लॉंग टर्म गोल आहे. तो लगेच होणार नाही. त्यासाठी आपली तपस्या हवी जीवनामध्ये. हं? पण शॉर्ट गोल हवे हवे आपल्या समोर, की मी का गीता शिकते, की हा मला खूप दिवसांपासून ती शिकायची इच्छा होती. किंवा तुम्ही आणि तुमचे वैयक्तिक कुठलेही ध्येय हवं आपलं. आणि आपण बघायला हवं की मी गीता शिकले, त्याप्रमाणे आचरण करते, तर ते मी करू शकते का. नाही असं नाही असेल ना, तर काय होतं माहितीये, बरेचदा तुम्ही गीतेचा क्लास झाला की गीता बंद कराल आणि सगळं विसरून जाल. तर आहे ना, त्यासाठी तुम्हाला जोडलेलं राहायला हवं. आपल्याला आवड हवी, ज्ञानाच्या नजरेने आपण बघायला शिकायला हवं. हां. अ, आणि कसं असतं, आपल्या हृदयात असतात ना, म्हणजे अजून ते अनर्थ गेलेले नाहीत. ते तुम्हाला मी काल एक उदाहरण सांगितलं होतं बघा. जे डोंगर उन्हाळ्यात एकदम कोरडे-कोरडे, सुके-सुके दिसतात. तेच पावसाळा आले की हिरवेगार होतात. का तर ते गवताचं बीज त्याच्यामध्ये असतं आणि पोषक वातावरण मिळालं की ते फुलून येतं. म्हणजे ते असं सगळं हिरवेगार होतात. तर आपल्याला आहे ना, त्या ठिकाणी सुद्धा आपण हे राहायला, म्हणजे ते जे बीज आहे ना आपल्या हृदयातलं, अ, ते समजा एखाद्या जमिनीवर नाही, दगडावर वगैरे असलं तर ते तू तिथं रुजत नाही. हं. तर आपण पण भर भौतिकतेमध्ये राहिलो तरी ते आपल्यामध्ये रुजायला नाही पाहिजे. आपण ते इंद्रिय विषयांपासून अलग राहायला शिकायला पाहिजे. ते आपण ह्याच्यामध्ये ऐकलंय बघा. रामरक्षेमध्ये तो श्लोक आहे, भर्जनम भवविजय. खूप गरजेचं असतं भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी. तर हे जे ज्ञान आहे ना भगवंत देतायत, त्यामुळे ते भवबीज आपल्यामधून निघून जाईल. हळू-हळू होणार, पण ते त्यासाठी हे गरजेचं आहे, की तुम्ही आजचा अध्याय शिकणं. आणि इथून पुढचे जे आता उरलेले अध्याय आहेत ना, त्यामुळे मध्ये आपण कंटिन्यू बघू, की हे जे गुण असतात, म्हणजे हे कृष्ण का म्हणतायत, की श्रेष्ठ ज्ञान तुला सांगतोय. तुम्ही बघाल, की प्रत्येक जीवनाच्या क्षेत्रावर आपल्या हे गुण कसे प्रभाव टाकत असतात. हां. आणि म्हणजे ते गुण आपल्याला ना कशा प्रकारे बांधतात माहित आहे,
प्रभुपाद स्वामींनी इथे छान उदाहरण दिलेलं आहे की आता म्हणजे भगवंतानी पुढच्या एवढ्या सगळ्या अध्यायांमध्ये त्याच्यावर बोललेले आहेत, म्हणजे किती महत्वाचे गुण आहेत, हे ज्ञान आहे बघा. आता मी पावभाजी वगैरे काहीतरी केली आहे हा, आणि माझी मैत्रीण आली आणि मी तिला म्हटलं बरं झालं तू आलीस, चल पावभाजी खाऊया. तर तिला जर का पित्त झालं असेल तर ती काय म्हणेल, नको आज नको, मला पित्ताचा त्रास होतोय म्हणून. हा, मग तर तिचा डाएट थोड्या वेळासाठी का होईना कुणी ठरवलं, तर तिला जो पित्ताचा त्रास सुरू झालाय त्याने, हं? किंवा एखाद्याला बीपी असेल तर त्याचं डाएट हा तो आजार ठरवत असतो. तसं हे जे गुण आहेत ना, हे गुण बरंच काय काय, तुम्ही कसं वागता, सगळं सगळं ते ठरवत असतात. तुमच्या रिॲक्शन काय असणार वगैरे. हा, बघूया आपण. आणि इथे स्लाइड मध्ये ना नवयोगेंद्र दाखवलेले आहेत. हे नवयोगेंद्रांना सिद्धी आहे, ते स्वतःच्या गतीने हे शुद्ध भक्त आहे. ते जातात कुठे, जिथे यज्ञ सुरू असतात, भगवंतांविषयीचं कथा सुरू असतात, अशा ठिकाणी ते नवयोगेंद्र जात असतात. मग आहे ना, ते एकदा निमी महाराजांच्या इथे जातात. निमी महाराजांच्या इथे यज्ञ सुरू असतो खूप छान. आणि मग निमी महाराज त्यांचं खूप छान स्वागत वगैरे करतात, चरण धुतात. आणि मग ते झाल्यावर निमी महाराजांनी त्यांना खूप छान विचारलेले आहेत प्रश्न, की मी भागवत धर्माचं पालन कसं करू, हा एक विचारलाय. पुन्हा मी भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी काय करू. तर हे राजे पण बघा हा कसे होते. एकतर ते राजे एकदम आपल्या प्रजेला मुलांसारखे सांभाळायचे, आणि चर्चा भेटल्यावर असे सिद्ध योगी वगैरे पण किती उच्च दर्जाच्या चेतनेतल्या चर्चा होत्या बघा त्यांच्या. ऑलरेडी निमी महाराज सुद्धा अतिशय शुद्ध भक्त, म्हणजे ते सुद्धा आत्म्याच्या स्तरावरच स्थित होते, तरी सुद्धा विचारत होते की मी भागवत धर्माचं पालन कसं करू. ही असते नम्रता. आणि जेव्हा आपण भेटतो ना भक्तांना एकमेकांमध्ये, तेव्हा अशा चर्चा व्हायला हव्या. तर आता बघूया पुढे काय आहे. हा, हा. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. हरे कृष्ण. हा, आता आपल्याला थोडं ज्ञान तर झालेलंच आहे गीतेचं. पण बघा आपण 10वीत वगैरे असताना ना काही जण, म्हणजे आता एखादा मुलगा आहे जो खूप हुशार आहे, मग तो 10वीत आहे, मग त्याला आपण एक एकदा सजेस्ट करतो, किंवा जे जाणकार आहेत ते, की तू करतोयस, म्हणजे तू शाळेत जातोयस आणि सगळं करतोयस हे बरोबर आहे, पण असं असं एखादा ट्युटोरियल वगैरे लाव, की जिथे तुमच्या खास वेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात, की ज्यामुळे तुला आणि त्या ज्ञानात भर पडेल आणि तू परफेक्शन त्यामध्ये मिळवशील. हे परफेक्शन खूप गरजेचं असतं. हं. तसं इथे कृष्ण सांगतायत, की ज्ञान तर आपल्याला ऑलरेडी बरंच दिलेलं आहे. पण आता जे ज्ञान आहे ना, त्यामुळे आपल्याला भगवंतांच्या स्वभावाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे काय? असच्चित आनंद आपल्याला आपल्या आत्म्याच्या स्तरापर्यंत पोहोचायला हे ज्ञान मदत करणार आहे, की मी भगवंतांचा नित्य दास आहे, मी भगवंतांचा शाश्वत अंश आहे इथपर्यंत. हा, आणि इथे जे आहे ना, हे सॉरी, हे वैकुंठ धाम दाखवलेलं आहे बघा. तिथे त्या सगळ्या स्त्री पुरुष कसे सुडौल बांधायचे देखणे असे आहेत. तिथे ना जन्म मृत्यू जरा व्याधी असं काही कुठलीच दुःख नाहीयेत. अतिशय सुंदर असं ते वैकुंठाचं वर्णन असतं. आणि इथे मात्र एक सांगितलं, भक्तिविनोद ठाकूर म्हणतात मात्र, की कितीही आपण वैकुंठाविषयी ऐकलं, गोलोकधामाविषयी ऐकलं, त्याची चित्र पाहिली, तरी आपण बघतो, पुस्तक बंद करतो, हा हे खूप छान आहे, आणि विषय सोडून देतो. आपल्याला एका क्षणासाठी सुद्धा वाटत नाही, की हेच तर माझं खरं घर आहे, मला तिकडे जायचंय. तर ते म्हणतात, का वाटत नाही आपल्याला? तर आपल्या हृदयामध्ये जे अनर्थ आहेत ना,
ते त्याला कारण आहेत. अजून आपलं हृदय तितकं शुद्ध नाही झालं की आपण तो विचार करू शकू. जेव्हा भक्तीमध्ये जोडलो जाऊ आणि ती मंत्र जप कराल, तुम्ही प्युरिटी येत जाईल, तेव्हा आपल्याला आतून ही इच्छा होणार की आपल्यालाही तिथं जायचंय. म्हणजे काहीच तर नाहीये तिथे कुठल्या प्रकारची दुःख आणि भगवंतांची नित्य भगवंत आपल्याला तिथे भेटणार आहेत. हं? आता हेच इथे तुम्हाला स्वित्झर्लंड वगैरेचे दाखवले फोटो. तर आपण असं म्हणजे जनरली प्रत्येक जणच विचार करणार की अरे वा किती छान आहे. मग कदाचित आपण कॅल्क्युलेट पण करू की हा महिन्याला एवढी साधारण बाजूला पैसे काढूया आणि 1-2 वर्षामध्ये वगैरे आपण ही ट्रिप करून येऊ शकतो. आणि मे बी बरेच जण करून पण येतील. पण तेवढी इच्छा आपल्याला वैकुंठाविषयी वाटत नाही. का? तर ते हृदयातले अनर्थ. आणि कृष्ण सांगतायत की आपण आहे ना आता हे जे ज्ञान मिळवू त्यामुळे भगवंतांसारखी ह्या स्वभावाची प्राप्ती करू शकू की आपण आणि जरा कृष्णांच्या जवळ जाऊ शकू. ती जरा ज्ञानाची दृष्टी आपल्याला येईल. जे कालच्या क्षेत्रज्ञ विभाग योग मध्ये सांगितले ना आपल्याला, ती ज्ञानाची दृष्टी. आणि माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि पण भक्ती सिद्धांत सरस्वतीनी खूप छान सांगितलेलं आहे. दुसरं कसं असतं माहित आहे आपलं, की भक्तीमध्ये आलो की आपल्याला म्हणजे त्यांना ते त्यांनीच म्हटलेलं आहे की जे कोण बरेच जण भेटायला आलेले म्हणजे प्रभुपाद स्वामींचे गुरु त्यांना भेटायला आलेले म्हणाले, मला बरेच जण म्हणतात की आम्हाला कृष्ण बघायचा आहे, कृष्ण दाखवा. तसं नाही म्हणाले. तर तुमचं आचरण भक्तीमध्ये अशी भक्ती करा, आचरण असं ठेवा की तुम्ही कृष्णाला शोधायची गरज नाही पडायला पाहिजे. कृष्णाला वाटायला हवं की कोण हा माझा भक्त आहे. त्यांनी आपल्याकडे येतील म्हणजे ते आपल्याकडे येतील असं आपलं आचरण हवं. ओके. वाचा माताजी. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता. हे कौन्तेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्ण. तर आहे ना आता ना कृष्ण बघा काय सांगतायत की आपण भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेतो आणि विविध योनींमध्ये म्हणजे भौतिक प्रकृती जी आहे ना ती तुम्हाला तुमचं जे कर्मांप्रमाणेच कुठल्या योनीमधलं कुठलं शरीर आहे ते देते. त्या ह्याने ती आपली आई झाली. मग आपल्याला ना त्यामुळे ह्या भौतिकतेविषयी खूप अटॅचमेंट असते. आपण विचार करताना इथल्याच करतो आणि इथे खूप आपल्याला सगळ्याशी आपण अतिशय जोडलेलो असतो स्ट्रॉंगली. तुम्ही आता बघा स्वतः सगळीच जण तशी असतात. तिला म्हणजे आपला जन्म इथं झालाय ना त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं. कारण एखादं मूल हे सगळ्यात जास्त कनेक्ट त्याच्या आईला असतं. आता त्याला थोडंसं त्याचा मूड बरा नसेल म्हणजे तब्येत वगैरे बरी नसेल, तर ते अशा वेळेस ना वडिलांकडे पण तितकं राहत नाही जेवढं आईकडे राहतं. हां, तसं आपल्याला पण वाटतं की ही भौतिक प्रकृती जी आहे ना ही आपली आई आहे आणि त्यामुळे आपलं सगळं इथंच आहे. ह्याला आपण खूप जोडलेलो असतो. पण जेव्हा तुम्ही ना ज्ञानाच्या नजरेने बघता, ज्ञानचक्षूने बघता आणि खरं हे कळतं की मी हे नाही म्हणजे आपण दुसऱ्या अध्यायापासून बघतोय की मी शरीर नाही आत्मा आहे आणि आत्मा कुणाचा अंश आहे? भगवंतांचा अंश आहे. जेव्हा आपण हे सगळं ज्ञानाच्या नजरेने पाहायला शिकतो ना, काल म्हटलं तसं यथार्थ रूपात पाहायला शिकतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपले खरे पिता, माता सगळं कोण आहेत? भगवंत आहेत. इथं त्यांनी म्हटलंय बघा, मी बीज प्रदान करणारा पिता आहे. बीजप्रद पिता. आणि भगवंत हे भौतिक प्रकृती नाही, भगवंत हे आपले माता पिता आहेत. त्यांनीच आपल्याला हे बीजप्रदाता पिता आहेत ते. हे जेव्हा आपल्याला ज्ञानाच्या नजरेने बघून कळेल ना, तेव्हा आपण त्यांच्याशी घट्ट जोडले जाऊ. आपण पांडुरंगांना काय म्हणतो? माऊली म्हणतो बघा. तर का म्हणतो माऊली? कारण ते आपले सर्वांचे बीजप्रदाता पिता आहेत. आपण आता बघितलेलं आहे गोलोक वृंदावन चार्ट. त्यामुळे आपल्याला शास्त्रातलं पण कळलेलं आहे की कसे हे होत असतात.
विस्तार आणि सगळ्याचा उगम त्यांच्यामधून आहे, हो की नाही? त्यामुळे ही जेव्हा ही ज्ञानाच्या नजरेने बघू, तेव्हा आपल्याला कळणार की आपले बीजप्रदाता पिता हे भगवंत आहेत, बाकी कोण नाही. आणि इथे प्रभुपाद स्वामींनी उदाहरण दिलंय, म्हणजे तो एक विंचूची मादी असते ना, ती भाताच्या कणग्या भरून ठेवतात, त्याच्यामध्ये अंडी घालून जाते, ती निघून जाते आणि तिची पिल्लं जी असतात ना, ती त्या भातामध्ये बाहेर येतात आणि त्यांना काय वाटत असतं, तो भात म्हणजेच आपली आई आहे. हा, तसे आपण आहोत. आपल्याला ती ज्ञानाची नजर नाही आलेली, त्यामुळे आपण ह्या भौतिक सृष्टीलाच आपली आई समजत असतो. तर ज्ञानाच्या नजरेने पाहाल तर तुम्ही भगवंतांच्या पर्यंत पोहोचू शकाल. घ्या माताजी पुढचे. हा, हे ते सांगितलंय सगळ्या योनींमध्ये बीजप्रदाता पिता भगवंत आहेत. हा, हा वाचा माताजी. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. हरे कृष्ण. हा, आता भगवंत सांगतायत बघा की भौतिक प्रकृती आहे ना, ती कुठल्या म्हणजे ही भौतिक प्रकृती, हा, ती कशाने बनली किंवा जिला माया पण म्हटलं जातं, 3 गुणांनी बनलेली आहे, सत्व, रज आणि तम. हम्म, आणि ते बघा त्यांनी दाखवलंय. भगवंत वर आहेत, मध्ये ही भौतिक प्रकृती आहे आणि ती कशी कठपुतल्यांसारखी आपल्याला नाचवते. आता तुम्ही म्हणणार, पण ते बद्ध होतो म्हणतायत, तुम्ही पण म्हणताय माताजी, कृष्ण म्हणतायत बद्ध होतो, पण मी तर कुठे बांधलेला नाही, मी तर फ्री बसलेलो आहे खुर्चीत आणि माझं माझं मला स्वातंत्र्य आहे. तर आता तुम्ही पुढे आपण बघू की कसे ती आपल्याला कठपुतली सारखी नाचवत असते, पूर्ण बद्ध असतो आपण. तर कृष्ण काय म्हणतायत की जेव्हा आपण या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो ना, तेव्हा त्याच क्षणी आपण ह्या त्रिगुणांनी बद्ध होतो. अ, आणि ह्या 3 गुणांनी ही माया बनली आहे, सत्व, रज आणि तम. मग आपण कधी येतो तिच्या संपर्कात? तर ज्या क्षणी पृथ्वीवर आपण आईच्या गर्भातनं बाहेर येऊन पहिला श्वास घेतो, त्याच क्षणी ही माया आपला हे घेते, ताबा घेते आणि ह्या गुणांच्या आपण प्रभावाखाली येतो. म्हणजे जोपर्यंत ना म्हणजे भगवंत, तुम्ही आपण डोंगरावर वगैरे पावसाळ्यात गेलो आणि असं हातातल्या हातात वरचं पावसाचं पाणी तुम्ही समजा गोळा केलं, तर ते पावसाचं स्वच्छ पाणी असतं. आणि तेच जर का तुम्ही जमिनीवर पडलेलं असं वाहत येणारं पाणी बघितलात, तर त्यामध्ये चिखल असतो, थोडासा माती मिसळलेली असते. हा, कसं आहे, जेव्हा आपण भगवंतांकडे असतो तेव्हा भगवंतांचे अंश असतो, पण जेव्हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा ह्या त्रिगुणांनी आपण बद्ध होतो. हा, घ्या माताजी. बघूया हा, आता ते कसे आपल्याला बद्ध करतात. तत्र वाचा. सत्वं तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंघेन बध्नाति ज्ञानसंघेन चानघ. हे अनघ अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. जे सत्वगुणांमध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. हरे कृष्ण. हा, तर हे काय सांगतायत, आधी अनघ म्हणतायत, अनघ म्हणजे निष्पाप, अर्जुनाला अनघ म्हणतायत बघा कृष्ण. तर सत्वगुण हा इतरांपेक्षा निर्मळ आहे, रज आणि तमपेक्षा. आणि तो कसा आहे, प्रकाशमयी, म्हणजे तो सत्वगुणी माणसं ही खूप चांगली माणसं असतात, ती पाप वगैरे आचरण करत नाहीत. हा, आणि त्यामुळे ती पापापासून असतात, पाप आचरण करत नाहीत, पापापासून मुक्त असतात. आणि कशी असतात माहितीये, म्हणजे आता तुम्ही कोण उदाहरण म्हणून घ्याल की जी काही वाईट आचरण, पाप वगैरे करत नाहीत, त्यामुळे त्यांचं आयुष्य सर्टन लेवल ऑफ कम्फर्ट वर असतं.
आणि सगळ्यांशी चांगले संबंध आणि ती ज्ञानातच स्थित असतात बऱ्यापैकी. म्हणजे भगवंतांविषयीचं नसलं तरी भावना चांगल्या असतात, कुणाला त्रास देऊ नये वगैरे अशी. आणि त्यामुळे ना आयुष्यात एक हे असतो, कम्फर्ट असतो त्यांच्या. आणि कोणाशी स्पर्धा करण्याची वृत्ती नसते. जे आहे जसं आहे त्यामध्ये ते समाधानी असतात. म्हणजे आता तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ लोक, प्रोफेसर किंवा वेगवेगळ्या म्हणजे साधना म्हणजे शास्त्रीय संगीत वगैरेच्या करणारी लोक अशा टाईपची, म्हणजे जी म्हणजे निर्मळ असतात. म्हणजे तुम्ही अशी लोक घ्या की जी निर्मळ आहेत मनाने, पाप आचरण करत नाहीत आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. हम्म. मग त्यांना बद्ध कशाने होतात ती? आता जर का ज्ञानाच्या एवढी जवळ आहे तर कृष्णांकडे जायची इच्छा का होत नाही? तर होतं काय, आयुष्यात सुख असतं आणि जे आहे त्यात ती समाधानी असतात. त्यामुळे मग काय कृष्णांची तितकी आठवण येत नाही, हा की जे आहे ह्यात मला इथे काय प्रॉब्लेम आहे, जे आहे हे माझं व्यवस्थित आहे. आणि ती सरळ मार्गी लोक असतात. त्यामुळे ना त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या त्या सुखामुळे आणि थोडस ज्ञान असतं त्यांच्याकडे, त्या ज्ञानाच्या भावनेमुळे ती बद्ध होतात, की त्यांना इथंच म्हणजे ते पुढे काय वेगळी इच्छा नसते त्यांची. तर असे हे सत्वगुणातले लोक असतात की जे मुळातच निर्मळ आणि चांगल्या मनाचे असतात. माताजी पुढची स्लाइड घ्या. ही जे आपण 14 लोक बघितली होती बघा, पृथ्वी 7 नंबरला आहे आणि आपल्यावर 6 आहेत ती. तर ही जी आपल्या वरची स्वर्गापासून वरची लोक आहेत ना, ती ह्या सत्वगुणात स्थित असतात. हा वाचा. रजोरागात्मकौ विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. हे कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. हरे कृष्ण. हं. तर आता आहे ना, आपण पृथ्वीचा जर का विचार केला तर आपली पृथ्वी ही रजगुणांची आहे. हा, आता इथे रजगुण काय असतो बघा, असंख्य इच्छा असतात आणि त्या पूर्ण करायचं हवायची आपली क्षमता असते, दमत नाही आपण. ही झालं, आता तुम्हाला एक मिळालं ना, महत्वाकांक्षी खूप स्वभाव असतो. एक आपलं ध्येय आहे, ते मिळालं रे मिळालं किंवा ते मिळायला आलंय त्याच्या आधीच आपल्याला दुसरं दिसतं, मग आपण ते पूर्ण करायला धावतो, मग तिसरं, मग चौथं. खूप म्हणजे खूप महत्वाकांक्षी असतात, असंख्य कामना असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी ती दिवसरात्र धावू शकतात. मी 2 शिफ्ट मध्ये काम करेन, पण मग मला हे प्रमोशन हवंय, ते झालं रे झालं की आता पुढचं प्रमोशन. किंवा मग ही गाडी झाली झाली ती जुनी, आता मला अजून दुसरं मॉडेल घ्यायला हवं, तो फोन हवा, नाही नाही हा फोन जुना झाला. एक फ्लॅट आहे दुसरा पण घेतो, मग 2-3 बेडरूमचे फ्लॅट पण झाले, आता कुठेतरी फार्म हाऊस घेतो. असं मग त्यात राहतो किती हे बघायचं नाही, पण असं सतत धावत असतात आणि ती थकत नाहीत. मग आता ही लोक कशाने बांधली जातात? तर ही लोक आहेत ना, ती ह्यांच्या कर्मफळांमुळे बांधली जातात. त्यांना फक्त धावत नसतात, फळाची आसक्ती भयंकर असते. मी एवढं काम केलंय, मी एवढं परफॉर्मन्स दिलेला आहे, तर मला ते मिळायलाच हवं असं. म्हणजे जेवढी महत्वाकांक्षा असते ना, तेवढीच फळाची आसक्ती पण असते. मग त्या फळाची आसक्तीच त्यांना इथं बांधून ठेवते. घ्या माताजी पुढची स्लाइड. तमस्त्वज्ञानजौ विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. हे भारत, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. हरे कृष्ण. हा, तर आहे ना, हा तमोगुण आहे. तो तमोगुण म्हणजे कृष्ण काय म्हणतात बघा, तमोगुण म्हणजे अज्ञानच.
जास्त काय त्यांच्याविषयी सांगायची इथे म्हणजे सांगितलेलं पण नाहीये. तर ती पूर्ण अज्ञानात असतात. म्हणजे जे करायचं नाही वगैरे शास्त्रांमध्ये सांगितलंय ती तशीच वागणार. त्यांना कशाचं काहीही पडलेलं नसतं. व्यसनं, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज घेणे, जुगार खेळणे, अ, हे अवैध शारीरिक संबंध वगैरे अशी म्हणजे फक्त आणि फक्त अशाच गोष्टींमध्ये ती हे झालेली असतात. जीवन जगत असतात ते त्याच्यासाठी. रात्री 2-2, 3-3 वाजता झोपणं, सकाळी 12-1 वाजता उठणं, मांसाहार करणं वगैरे असं. म्हणजे ह्या भगवंत तमोगुणाला पूर्ण अज्ञान म्हणतात. हा आळस, निद्रा, प्रमाद हे तमोगुणाचे परिणाम आहेत. मग त्यांचं ते कशाने बांधले जातात? तर त्यांचं अज्ञानच त्यांना इथे बांधून ठेवतो. तुम्ही ज्या अज्ञानात आहात आणि ज्या प्रकारे कर्म करतायत त्याची फळं म्हणजे ती अज्ञानच तुम्हाला इथे बांधून ठेवतं. त्यांना त्यातनं बाहेर पडायची इच्छाच नसते. हं? घ्या त्याची पुढची स्लाईड. आणि आपल्या म्हणजे पृथ्वीच्या खालचे जे लोक आहेत ना, ते सगळे लोक हे तमोगुणामध्ये येतात. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हरे कृष्ण. हा, तर कशाने बांधले जातात बघा. सत्वगुणातली मनुष्य त्यांच्या सुखाने, मी म्हंटल ना, थोडासा कम्फर्ट असतो आयुष्यात आणि त्यात ते समाधानी असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनातलं ते जे सुख शांतता असते ना, तीच त्यांना इथे बांधून ठेवते. म्हणजे काय वेगळे कशाची गरज नाही आहे, ते बाबा माझं व्यवस्थित आहे, अशी ती भावना. त्यामुळे त्या सुखानेच त्यांना इथे बांधून ठेवलं जातं. रजोगुण हा कर्म, ती फळांशी आसक्त असतात ना, त्या फळच त्यांना इथं बांधून ठेवतात. आणि तमोगुण आहे ना, ते अज्ञान. मग त्या अज्ञानात केलेला त्यांचा जो मूर्खपणा असतो तोच त्यांना इथं बांधून ठेवतो. हम्म. हा घ्या त्याची पुढची स्लाईड. हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हरे कृष्ण. बघा हा, हे जे गुण आहेत ना, हे तुमच्या सगळ्यावर प्रभाव टाकत असतात. मग ते सतत त्यांच्यामध्ये स्पर्धा असते आपल्यावर वर्चस्वासाठी. कधी आपल्यावर सत्वगुणाचा प्रभाव असतो, कधी रजोचा, कधी तमोचा. हा, म्हणजे हे सतत सुरूच असतं. पुढची स्लाइड घ्या माताजी, म्हणजे दाखवते. हा, तिथं त्यांनी दाखवले की हे बघा, हे आपलं मन असतं आणि प्रत्येक गुण आपल्याला स्वतःमध्ये खेचायचा प्रयत्न करत असतो. अशी त्यांची निरंतर वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू असते. मग एका भक्ताने कुठं जायचंय, तर आपल्याला शुद्ध सत्वगुणात जायचंय, की जिथे आपल्याला कृष्णांची ओढ असेल, आपण भक्तीमध्ये जाऊ. हा, अशा शुद्ध सत्वगुणात आपल्याला जायचंय. पण ते जर का आपल्याला काय माहित नसलं, तर असं कंटिन्यू आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी गुणांच्या आपण प्रभावाखाली असतो. तुम्ही स्वतःच थोडंसं परीक्षण पण करून बघा. अगदी ना, हा पुढची स्लाइड घ्या माताजी. लक्षात ठेवा कसं हे गुण आपल्याला इतका त्यांचा आपल्यावर प्रभाव असतो. अगदी ना, आता दिवसाची वेळा सुद्धा ज्या असतात त्यावर सुद्धा ह्यांचा प्रभाव असतो. म्हणजे सकाळी सत्वगुण प्रभावी असतो. हा, सकाळची म्हणून ना प्रभुपाद स्वामींनी सांगितलंय, जप करणं, वाचन करणं, तुम्ही तुमचा अभ्यास सुद्धा, जे विषय अवघड वगैरे वाटतात ना, ते तुम्ही सकाळी लवकर उठून व्यवस्थित अभ्यासाला बसायला पाहिजे. का तर तेव्हा सत्वगुण प्रभावी असतो, आपण एकदम एकाग्रतेने करू शकता तुम्ही. म्हणून जप सुद्धा सकाळी जमला तर करा म्हणतात. मग जसं ना 8-9 नंतर म्हटलं तरी आपल्याला आपली दिवसभराची कामं आटवायला लागतात आणि ती करावीच लागतात. मग रजोगुणाचा टाइम सुरू होतो. मग संध्याकाळी 6 वगैरे पर्यंत रजोगुणाचाच प्रभाव असतो. आणि मग त्याच्यानंतर ना 7 नंतर पुढे हळूहळू तमोगुणाचा प्रभाव सुरू होतो, सुस्ती येते आणि आपल्याला किती वाटलं की माझा जप राहिलाय पण
जेवून मी करेन वगैरे, पण 9-10 वगैरे झाले की आपण झोपतो, म्हणजे आपल्याला आपोआप झोप यायला लागते. का तर तो तमोगुणाचा प्रभाव असतो त्या टायमाला. तर असेही गुण आपल्याला सतत एकमेकांकडे म्हणजे स्वतःकडे ओढायला बघत असतात आणि ते आपल्या सगळ्यावर प्रभाव टाकत असतात. हं? हा, वाचा माताजी. जेव्हा जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात, तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्ण. तर आहे ना, इथे कृष्ण काय आपल्या जे आपलं भौतिक शरीर आहे ना, हे ह्याला 9 द्वार आहेत. हा, अ, 2 नेत्र, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिये आणि गुदा, अशी ही शरीरामध्ये 9 द्वार आहेत. हा, आणि ह्यामधून आपला आत्मा म्हणजे जीवात्मा जो असतो, तो ह्या शरीर रूपी मशीन समजा, आणि ह्या 9 द्वारांचा हा वापर करत असतो. तर आहे ना, तुम्हाला जर का ह्या सगळ्या द्वारांना ज्ञानाने प्रकाशित करू शकलो, तर आपल्याला सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येतो. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आपण ह्या सगळ्यांनी भगवंतांशी जोडलेलो असायला हवं. म्हणजे आपलं जीवन आहे ना, जेव्हा ह्याच्याशी कृष्णांशी जोडलं जाईल, कृष्ण भावनामय जीवन आपण जगायला शिकू, कृष्ण भावना भावित, आणि त्या ज्यावेळेस ही सगळी द्वार ही ज्ञानाने प्रकाशित होतील, म्हणजे तुम्ही त्या स्तरापर्यंत आपल्याला न्यायला पाहिजे की मी सगळ्यांमध्ये तोच एक परमात्मा पाहतोय वगैरे. तेव्हा आपण सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव घेऊ शकतो. तो नम्र मुनी आपण एक बघितले होते बघा, एक नम्र मनुष्य, एक कुत्रा, एक नाही, एक ब्राह्मण, एक गाय, एक कुत्रा, एक चांडाळ, एक हत्ती यांना सम बघतो. ते काय बघत असतात? त्यांच्या हृदयातला परमात्मा. तर ह्याला म्हणायचं की तुम्ही ज्ञानाने हळूहळू प्रकाशित होताय. तसं झालं तर सत्वगुण म्हणजे शुद्ध सत्वगुण असं म्हणायचं. अनुभव येऊ शकतो आपल्याला. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे भरतर्षभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते, तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत्प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. हरे कृष्ण. आता आपण सत्वगुणाविषयी बघितलं. हा, की ते आपलं ध्येय असायला हवं. म्हणजे तुम्हाला कृष्णांकडे जायचंय, भक्ती करायची आहे, तर आधी सत्वगुणात येणं आपण खूप गरजेचं आहे. हा, तिथूनच पुढे आपली भक्ती सुरू होते. हा, आता रजोगुणात जेव्हा मनुष्य असतो ना, तेव्हा कसा असतो बघा, त्याला खूप काय काय आसक्ती असतात. म्हणजे मला हे करायचंय, ते करायचंय, सकाम कर्म, म्हणजे जर का मी काहीतरी चांगलं सुद्धा केलं, हा, करेल तो दान धर्म वगैरे, पण माझा फायदा काय? मंदिरात जाऊ, हा जातो मी, माझा काय फायदा? जप, हा, मग जपाने माझा फायदा काय होणार तो सांगा. अशी ती वृत्ती असते. हा, आणि खूप आसक्ती असते सगळ्यामध्ये. महत् प्रयास, की त्या महत्वाकांक्षा पूर्ण करायसाठी धावणं, ते पण असतं. आणि अनियंत्रित इच्छा असतात, की बाबा एक मिळालंय आणि ठीक आहे, मिळालं, त्याचा आनंद घ्यावा नाही, तर ती पूर्ण झाली की त्याच्या पुढचं, ते पूर्ण झालं की त्याच्या पुढचं, ही रजोगुणाची लक्षणं आहेत. हा, घ्या माताजी पुढची slide. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते, तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात. हरे कृष्ण. तमोगुणी म्हणजे व्यसनी माणसं, तो दाखवलाय बघा तिथे. हा, की जी जीवन जगतच असतात, ती वेळ शुद्धीत आलेत की ते कुठलं व्यसन आहे ते करणे, किंवा मग आता सगळ्यात जास्त म्हणू व्यसन तर आपल्याला सोशल मीडियाचं झालेलं आहे, म्हणजे इन्फॉर्मेशनचं झालंय, की आपण किती किती स्टेटस अपडेट करत असतो, आणि काय 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 म्हणजे खर तर त्याची तितकी आवश्यकता नसते. एंटरटेनमेंटच एक प्रकारचं ऍडिक्शन झालंय आपल्याला. तर जेव्हा तुम्ही कुठल्या ऍडिक्शन मध्ये असताना, तो असतो तमोगुण, की तुम्ही त्याच्या बाहेर पुढे विचार नाही करू शकत आहे. हा, वेळ शुद्धीत आले की ते तेच करत असतात, असा प्रकार. हं? मग त्यामुळे तुमच्या निष्क्रिय बनत जातात तुम्ही, मूर्खपणा, मोह,
अंधकार म्हणजे हे अज्ञान आहे तमोगुण, त्यामुळे हे गुण प्रकट होत असतात. हं? हा घ्या माताजी पुढची स्लाइड. जेव्हा मनुष्याच्या सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो. हरे कृष्ण. हा म्हणजे जेव्हा मनुष्याचा सत्व गुणात असताना मृत्यू होतो, म्हणजे जो मनुष्य सत्व गुणात आहे तो ना जिथे उच्चतर लोक म्हणतात, जिथे महर्षी वगैरे निवास करतात, अशा उच्च लोकांमध्ये त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो, जर का सत्व गुणात असला तो तर. इथे ही जी स्लाइड आहे ना, ह्यात एक गोष्ट आहे. प्रभुपाद स्वामी नी म्हणजे छान आहे. आधी गोष्ट सांगते. तर ब्रह्मा असतात ना, ते दक्ष प्रजापतींना काय सांगतात, की तू आता मैथुनी सृष्टीची निर्मिती कर. हं? मग त्यासाठी दक्ष प्रजापती 10,000 मुलं जन्माला घालतात व छान प्रकारे सगळं व्यवस्थित त्यांना वाढवतात वगैरे. मग त्यांच्या लग्नाची वेळ येते. मग ते सांगतात की नारद मुनींकडे जा आणि गृहस्थाश्रम स्वीकारण्यापूर्वी थोडस हे घ्या त्यांच्याकडून, तुम्ही मार्गदर्शन घ्या. मग ते जातात. मग काय होतं, गेल्यावर ना नारद मुनी त्यांना सगळं सांगतात की व्यवस्थित समजावून की बाबा मनुष्य धर्माचं जन्माचं खरं एम म्हणजे खरा गोल काय आहे, तर फक्त आणि फक्त कृष्ण प्रेम प्राप्ती वगैरे असं सगळं सांगतात. आणि म्हणतात की मग हा तुम्ही गृहस्थाश्रमाचा वळसा घालून कशाला रस्ता घेताय, त्यापेक्षा असं करा, संन्यासाश्रम स्वीकारा आणि सरळ म्हणजे तोच मार्ग भगवंतांकडेच फक्त जा म्हणून आपलं असं म्हणतात. तर त्या खूप कमी वेळा, अर्धा दिवस पण नसतात ते नारदांबरोबर, आणि ते सगळं ना त्यांना पटतं आणि ती 10,000 मुलं एकाच वेळेस संन्यास आश्रम स्वीकारतात. मग हे दक्ष प्रजापतींना तितकं आवडत नाही, पण सोडून देतात. मग पुन्हा 5,000 मुलं जन्माला घालतात. ती पण मोठी झाल्यावर ते सांगतात की गृहस्थाश्रम स्वीकारायची वेळ आली आहे, लग्न करायची, पण त्याच्या आधी नारदांकडे जाऊन थोडंसं मार्गदर्शन घ्या. त्यांना पण ते खूप छान सांगतात. हं? पण पुन्हा म्हणतात की मनुष्याची ध्येय मनुष्य जन्माचं हे कृष्णाची प्राप्ती आहे. मग तुम्ही पण लग्न करणार ठीक आहे, पण तुमच्या मोठ्या भावांचा आदर्श घेऊ शकता. बघा त्यांना भगवंतांची प्राप्ती झाली, फळ आहे, आणि नारद हे शेवटी गुरु तत्व आहेत. हा, मग ते त्या मुलांना खूप पटतं आणि ती म्हणजे ती सगळी 5,000 मुलं संन्यासाश्रम स्वीकारतात. मग मात्र दक्ष प्रजापतींना भयंकर राग येतो आणि ते नारदांना शाप देतात की तू आहे ना माझं गृहस्थ जीवन फुलू देत नाहीयेस, त्यामुळे ना तू असाच फिरत राहशील, तुला कधी एक असं एका ठिकाणी असं घर नसणार आहे, तू असं सतत फिरत राहणार. पण नारद तो श्राप सुद्धा स्वीकारतात आणि त्याचा उपयोग बघा नारदांनी कसा केला. तर त्रि म्हणजे तिन्ही त्रिकाल भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी फिरत असतात. जिथं जातात तिथे भगवंतांचे शुद्ध भक्त बनवतात. हा, मग प्रभुपाद स्वामी जेव्हा म्हणजे हे झाले आता शेवट, थकले वगैरे, तेव्हा एकदा आपल्या ह्यांना सांगत होते शिष्यांना की आपण पण ब्रह्ममध्व व गौडीय धारेमध्ये आहोत. म्हणजे नारदांची गुरु शिष्य परंपरा येते आपल्याकडे. त्यामुळे ना जसे घराण्याचे संपत्ती, पैसा, मालमत्ता जशी पुढच्या पुढच्या पिढीला मिळत जाते, तशी हे जे श्राप असतात ना, हे सुद्धा घराण्याला पुढं पुढं येत असतात. मग आता मी तो स्वीकारला, मी तर कधी एका जागी थांबलो नाही, जीवनभर फक्त भक्तीचा प्रसार प्रचार करत राहिलो. आता मी आता थकलो, आता मी वृंदावनात स्थित होतो, आणि तुम्ही आता हा स्वतःच्या डोक्यावर घ्या आणि तुम्ही पण कृष्ण प्रेमाचा प्रसार प्रचार करण्यासाठी असं हे करा. हं? घ्या आता पुढची स्लाइड. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मांमध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो. आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण. हा, म्हणजे जेव्हा तुम्ही रजोगुणात मृत्यू होतो ना, तेव्हा साधारण
पृथ्वीवरच तुम्हाला पुन्हा हे मिळतं जन्म असं समजा. कारण काय होतं, पृथ्वी हीच रजोगुणाची हे आहे, जग आहे. हा, त्यामुळे त्याला फळांमध्येच इंटरेस्ट असतो. ती फळं आपल्याला कुठं भोगायला जन्म इथंच घ्यावा लागणार ना. खूप मन असतं फळांमध्ये, मग ते पृथ्वीवरच परत जन्म मिळतो. आणि जर का तमोगुणात मृत्यू आला तर ते तुमच्या कर्मांप्रमाणे मिळत असतो. म्हणजे तमोगुणात जर का खूप झोपून राहत असाल, तर भगवंत म्हणतात की मी हे शरीर तुला फक्त झोपण्यासाठी नाही दिलेलं. त्यामुळे अ, अस्वलाचं शरीर मिळेल मिळेल पुढचं. अस्वल खूप झोपतो. नाही, कायही समोर येईल ते विचार न करता खातोय खातोय, नुसतं खाणं हे जीवनाचं ध्येय आहे, तर डुकराचा मिळेल. खूप उघडं वगैरे राहायला आवडतंय तर पुढचा जन्म झाडाचा मिळेल. मांसाहार वगैरे करायला खूप आवडतोय तर तशा टाईपचं सिंह, वाघ, मांजर असं की जे नख वगैरे तशी असतील, ताजं ताजं मांस खा म्हणतील भगवंत. तर त्या तुम्ही ज्या प्रकारे वागता तसं मध्ये पुढचं शरीर तुम्हाला मिळतं. हा, घ्या माताजी पुढची slide. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानैतमसः फलम्. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते. परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. हरे कृष्ण. तर हे आपण जे पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते. हा, आवे सत्वगुणाचे तुम्ही चांगली लोक असतात निर्मळ मनाची, त्यामुळे शुद्ध. हा, रजोमध्ये गुणामध्ये तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा दुःख का म्हटलंय कृष्णाने त्याचं फळ म्हणजे? का तर तुम्ही हा जन्म, आत्म्याला ओढ असते भगवंतांची, पण तुम्ही त्याला सततच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवून ठेवता. का तर आपल्याला फळं भोगायची आहेत आणि ते फळं भोगायसाठी शरीर तर हवं. त्यामुळे सततच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवून ठेवता. आणि तमोगुण म्हणजे पूर्ण अज्ञान, मूर्खपणा आहे. तो बघा, तो पुढे तिकडे जायचा रस्ताच बंद आहे. आणि म्हणजे पहिल्यांदा पशु योनी मिळतील आणि मग तिथनं अजून खालच्या लोकांमध्ये, पृथ्वीच्या खाली जी लोक आहेत ना, तिकडे तिकडे अधपतन होत जातं. त्यामुळे तमोगुणाचा फळ म्हणजे मूर्खपणा आहे. हा, घ्या माताजी पुढचे. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होतो. हरे कृष्ण. हा, सत्वगुणात असलो आधी यायला हवं. आपल्याला भक्तीमध्ये जायचंय, कृष्णांची ओढ असायला हवी असेल तर तुम्ही सत्वगुणाच्या स्तरावर आल्याशिवाय ती आपला मेंदू आहे ना, ते विचारच नाही करू शकत. आपल्याला त्यावेळेस जर का सत्वगुणात असाल आणि गुरु भेटले, चांगलं मार्गदर्शक भेटलं, तर आपला प्रवास पुढचा सुरू होतो. त्यामुळे आपल्याला ती एक ज्ञानाची दृष्टी प्राप्त होऊ शकते. हा, रजोगुण मुळे फक्त लोभ, कारण आपल्याला फळं हवी आहेत आणि ती फळं मला भोगायची आहेत आणि एक झालं की पुढचं, त्यामुळे तिथे लोभ उत्पन्न होत असतात. हा, आणि तमोगुणात प्रमाद, मोह, अज्ञान ह्याच गोष्टी उत्पन्न होणार. हाती तेवढंच लागणार. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. पुढची घ्या. ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधःपतन होते. हरे कृष्ण. हा, सत्वगुणी लोक हे उच्च ग्रहांवर जन्म घेतात पुढचा. रजोगुणी असतात ते पृथ्वीवर, का तर फळाशी आसक्त आहेत. हा, मगाशी म्हंटल तसं, त्यामुळे फळ भोगायला तुम्हाला शरीर पाहिजे आणि ते पृथ्वीवरच जन्म घेऊन होणार. आणि मग तमोगुणातले आहेत त्यांचं
हळूहळू आधी मनुष्य काय ते प्राणी वगैरे असं करत करत नरक लोकाकडे पतन होतं. हं? हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा तर ही आहे ना ब्रह्मांडाचं आपल्या आतलं दाखवलंय बघा. मग आहे ना तुम्हाला हे जे ब्रह्मांड आहे हे 7 आवरणांनी बनलेलं आहे. हे क्रॉस करायला आत्म्याला ह्याच्या बाहेर पडणं सोपं नाहीये. जर का तुम्हाला सत्वगुणात आलात, तुम्ही सत्वगुणात यायला हवं आणि तिथे भगवंतांचे म्हणजे योग्य मार्गदर्शन गुरूंचं मिळालं, हा तर तुम्ही भक्ती करू शकाल. आणि ना इथं ती तुम्हाला दिसतायत का, इथे देवी जगत आहे, देवी धाम आहे हे. इथल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड माता भवानी आहेत बघा. आणि ह्या ब्रह्मांडातून जर का तुम्हाला भगवंतांकडे बाहेर जायचं असेल तर ना एकच मोहे आहे. ती हरिनामाची दोरी दिसते का बाहेर गेली आहे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. त्या बघतात तिथे सिंहावर बसलेले असतात हातात त्रिशूल घेऊन की तुम्ही भक्ती किती केली आहे, भजन किती केलंय. हा ती ही हरिनामाची दोरीच आपल्याला ह्या जगतातून बाहेर काढू शकते. बाकी दुसरं तिसरं काही बघितलं जाणार नाही. तुम्ही भक्तीमध्ये किती जोडलात का ते बघितलंच जाणार. दिसली ना सगळ्यांना ती दोरीच तिथे बाहेर काढू शकते आपल्याला. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हा आता ह्या गुणातीत कसं व्हायचंय तुम्हाला. की आधी कृष्ण काय सांगतायत की तुम्हाला मुख्य म्हणजे ही ज्ञानाची नजर यायला हवी की कसे हे गुण आपल्याला नाचवतायत. जेव्हा ते कळेल की आपल्याला हे गुण सत्व रज आणि तम ह्याच्या आपण प्रभावाखाली कसे कसे वागतो आणि तर त्याच्यामध्ये मृत्यू आला तर पुढे कुठे जातो वगैरे, ही जेव्हा एकदा ज्ञान मिळेल ना तेव्हा मग आपल्याला हे कळणार की त्या गुणांच्या पण पलीकडे कोणतरी आहे ना, त्यांना पण कोणतरी कंट्रोल करताय, तर ते कोण, भगवंत आहेत. त्यासाठी आपल्याला आहे ना ज्ञानाची नजर येणं अत्यंत गरजेचं आहे की कशी ही त्रिगुणी माया आपल्याला नाचवत असते आणि ती माया कुणाच्या कंट्रोलमध्ये आहे. मायापती कोण आहे, तर भगवंत. हा मग त्या ज्ञानाची दृष्टी आपल्याला आल्याशिवाय भगवंतांपर्यंत आपण नाही जाऊ शकणार. त्यामुळे आधी हे सगळं समजून घ्यायला हवं, मग आपण भगवंतांना प्राप्त करू शकू. माताजी पुढची स्लाइड घ्या. जेव्हा जीवधारी जीव जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्ण. हा तर आहे ना आपल्याला जेव्हा मग तुम्ही सत्वगुणात येता, गुरुनी सांगितलेल्या साधना मार्गावर चालायला सुरू करता, हा भक्तीच्या मार्गावर यायचा प्रयत्न करता, जप करता, हळूहळू आहे ना आपल्याला म्हणजे ह्या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन आपण शुद्ध सत्वगुणात स्थित व्हायला लागतो. मग ना तर मग आपल्याला कृष्ण काय सांगतायत बघा, जर का ह्या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन शुद्ध सत्वगुणात भक्तीमध्ये वगैरे स्थित झालात, तर हे आपण आहे ना ह्या जन्म मृत्यू जरा व्याधी ही मनुष्य जन्माची 4 दुःख आहेत, हे सुद्धा आपल्याला दुःख वाटणार नाहीत. आपण भगवंतांच्या सोबतीने साथीने ह्याच जीवनात अमृताचा आस्वादन करू शकतो. अमृताचा उपभोग म्हणजे तरी काय आहे की आपण भगवंतांशी जोडलं जाऊन तो एक आनंद, म्हणजे काल आपण अ शरीराचे 5 आवरणं बघितली होती, त्यात सगळ्यात वरती आनंदमय स्तर होता. हा आनंदमय कोश ज्यामध्ये संत वगैरे असतात. जर का आपण भगवंतांशी जोडलो गेलो ना
तर तो आनंदमय जीवन आपण ह्या जीवनात उपभोगू शकतो भगवंतांच्या साथीने. हम्म. हा, कारण अमृत आनंद म्हणजे वेगळं कोण नाही, भगवंतच आहेत. हा, घ्या त्याची पुढची स्लाईड. ऍक्च्युली इथे एक कीर्तन होतं पण ते रन होत नाही. हा, असं. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो? हरे कृष्ण. बघा, अर्जुनाने किती छान प्रश्न विचारलाय. आपल्याला पण त्यामुळे कळलं, आता कळलं की सत्व रज तम ह्या 3 गुणांनी आपण बांधले गेलेलो असतो. आपल्याला त्याच्या पलीकडे जायचंय, ती ज्ञानाची नजर हवी आहे, हे सगळं तर कळलं. पण पलीकडे जे शुद्ध सत्व गुणात असतात, जे भक्त असतात, ते कसे असतात? हा, आणि ह्या 3 गुणांच्या पलीकडे कसं जायचं ते विचारलंय बघा. आता त्याचं उत्तर बघूया. घ्या माताजी पुढची श्री स्लाईड. भगवान म्हणाले श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्ण. तर हे ना, जो त्रिगुणांच्या पलीकडे गेलाय, जो भक्तीमध्ये स्थित आहे, अशांची ही लक्षणं आहेत. नारदांचं उदाहरण आहे बघा. आपल्याला वाचून आता कळणार नाही ते काय आहे, कसं जमणार असं. तर जेव्हा हळूहळू का होईना आपण जॉब करायला सुरू करू, तुम्ही गीता, भागवतम यांचे श्रवण कराल, म्हणजे हे प्रगत भक्तांकडून, त्यातल्या जाणकारांकडून, तेव्हा ना, आणि तसं भगवंतांची आचरण पण तसं त्याप्रमाणे सुरू कराल, तेव्हा हळूहळू आपण पण नक्कीच इकडे असं पुढे जाऊ शकतो. आणि हे स्पेसिफिक भगवंतांनी भक्तांचे म्हणजे जे त्रिगुणातीत आहेत त्यांची उदाहरणं लक्षणंही सांगितलेली आहेत. हे नारद आहेत बघा त्याचं उदाहरण इथे. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. की कसं आहे ना, ते आत्मस्थित असतात, सुख दुःख मध्ये विचलित होत नाहीत, समस्त ह्याच्यात असतात. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये स्थिताधीर मुनीस, स्थितप्रज्ञ मनुष्यांची उदाहरणं सांगितली आहेत ना, ती ही उदाहरणं आहेत. उदाहरणं म्हणजे सॉरी, लक्षणं. हा, वाचा माताजी. मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्येतान् ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. हरे कृष्ण. ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो म्हणजे काय? की ती दृष्टी की ज्यामध्ये आहे ना, तुम्ही शरीर पाहत नाही, तर प्रत्येकामध्ये तुम्ही या चराचर सृष्टीमध्ये आणि प्रत्येक सजीवामध्ये भगवंतांना पाहता. तर आहे ना, ते कधी होणार सांगा? की तुम्ही परिस्थिती कायही असू दे. हा, म्हणजे प्रल्हादांचंच अगदी टोकाचं उदाहरण घ्यायला पाहिजे असं नाही, पण आपले सगळे संतांचे चरित्र बघा. त्यांनी काय स्वतःचे हे जी कर्तव्य होते ते सोडून, कुठे स्थान सोडून गेले नव्हते. ते करतच ते कृष्णा म्हणजे विठ्ठलाशी कसे जोडले गेले होते. तसं की आपण परिस्थिती कायही असू दे, ती सतत बदलती असते, त्यामध्ये एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये जर का जोडलो गेलो ना, तर तत्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जातो. म्हणजे ना, एकतर तुम्ही कृष्णाचे होऊ शकता, नाहीतर मायेचे होऊ शकता. जर का कृष्णांचे आहात तर माया तुमच्यावर प्रभाव टाकत नाही.
हा त्यासाठी ना तुम्हाला ह्या मायेच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला कृष्णांचा आधार घ्यावा लागणार. कृष्णांना जर का पूर्ण शरण गेलो तर माया आपल्यावर बिलकुल प्रभाव टाकणार नाही. आपल्याला ह्या गुणांच्या पलीकडे जायचंय तर हा उपाय आहे कृष्णाने सांगितलेला, की आपल्याला भगवंतांच्या शरण जायला हवं. मन्मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरो. ह्या की भगवंतांनाच प्रणाम करा, त्यांना शरण जा. ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हरे कृष्ण. आता इथं त्यांनी दाखवलंय बघा, की प्रकाश आहे तर त्याचा सोर्स असतो. इथे बल दाखवलाय बघा. मागे पण मी म्हंटल प्रकाश आहे तर त्याचा सोर्स असणार. जेव्हा तुम्ही ब्रह्मज्योतीवर ध्यान करता, निर्विशेषवर, हे सगळं हे आहे म्हणजे भगवंत सुद्धा फॉर्मलेस आहेत आणि मी प्रकाशावर ध्यान केंद्रित करतो. हा तर त्या जे काय प्रकाश वगैरे आहे तेव्हा हा श्लोक तुम्ही सांगू शकता की त्या प्रकाशाचा, त्या ब्रह्मज्योतीचा आधार पण कोण आहेत? भगवंत आहेत. बघा त्यांनी तिथं सांगितलं. हा जो प्रकाश आहे ना ब्रह्मज्योतीचा, हा भगवंतांच्या गोलोक धामाचा प्रकाश आहे. तर त्यामुळे त्याचा आधार कोण आहेत? भगवंत स्वतः आहे. पाणी आलं ना मग बसवा वाफन आलो. कोण अनम्यूट आहे? तर ह्या आपण एक विचार करायला हवा की प्रकाश आहे तर तो कुठून येतोय आणि तिथपर्यंत विचार करू शकलो तर भगवंतांशी जोडले जाऊ. पण हा श्लोक लक्षात ठेवा की त्या निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार पण भगवंतच आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि ते निराकार नाहीयेत, त्यांना सगुण साकार आहेत. त्यांचा आकार हे आहे बघा, त्यांनी सांगितलंय फॉर्मलेस नाहीयेत भगवंत, त्यांचं रूप आहे. श्याम सुंदर असं रूप आहे त्यांचं. तर झाला आपला आजचा अध्याय की आपण बघितलं की ह्या 3 गुणांनी आत्मा कसा बद्ध होतो, मग त्या गुणांमध्ये कसे स्वभाव असतात, मनुष्य कसा वागतो हे बघितलं. आणि त्या स्वभावात मृत्यू आला तर आपण पुढे कुठे जातो. आणि अर्जुनाने विचारल्यामुळे कृष्णाने हेही सांगितलं की तुम्ही या गुणांच्या पलीकडे कसं जायचंय, गुणातीत कसं व्हायचंय. तर काय करायला लागेल त्यासाठी? आपल्याला भगवंतांना शरण जायला लागेल. भगवंत हे मायापती आहेत. माया त्यांच्या कंट्रोलमध्ये काम करत असते. जर का आपण भगवंतांना शरण गेलो तर भक्तांवर माया, म्हणजे भक्तांना माया बद्ध करू शकत नाही, तिचा काही प्रभाव पडत नाही. ओके, झालाय आपला आजचा अध्याय. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. तुम्हाला आता प्रश्न काय असले तर विचारा. समजला ना अध्याय?